मुंबईच्या आंदोलनानंतर मान्य जयंत पाटलांच्या पुढाकाराने अनेक विषयांबद्दल राज्य सरकारचे निर्णय झाले, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. काही निर्णयाबद्दल अजूनही संदिग्ध होती, त्यासाठी त्यांनी पुन्हा आजपासून आंदोलन सुरू केलं होतं. म्हणजे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्वी आपल्या समाज बांधवांना आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. मध्यंतरी मागच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पुढाकारानेच आपण हे वेगळे समाज बांधवासाठी तुम्ही आरडा केला, तुम्हाला ऐकायला येणार नाही बरं का. एकदा सांगतो गप्प ऐका. खाली बसल्या नादात पुन्हा आरडा होतो. तुम्ही ऐका, परत ध्यानात ऐकणार. तुम्ही म्हणता मला ऐकायला नाही मिळालं. आणि ह्या आंदोलनामध्ये त्यांनी विचारात मांडलेल्या किंवा ज्या मागण्या केल्या त्यांच्या अंमलबजावणीबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. मी प्रथमतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या मराठी बांधवांच्या करता, समाजाकरता नेहमीच पुढाकार घेतला आणि आजही त्यांनी या कामात विशेष पुढाकार घेतला. मी आणि माझे सहकारी आमदार प्रसाद लाड माननीय जयंत पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो आणि मग जे काही मागच्या निर्णयाच्या राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आता वाचन मान्य जयंत पाटील यांनी केलं. मग अशी अभ्यासकांच्या बरोबर आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये 2-3 सुधारणा करायच्या त्या आम्ही मान्य केल्या नीट ऐका. आणि त्यामुळे निस्वार्थीपणे समाजाकरता मान्य जयंत पाटील यांनी घेतलेला पुढाकार, वेळोवेळी केलेले आंदोलन, मला वाटतं त्यामुळे आज समाज बांधवांना आज मोठ्या प्रमाणात न्याय मिळतो. आणि म्हणून मी खरं त्यांचं सुद्धा मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. मला खात्री आहे की आजच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगी शासनाने घेतलेले निर्णय, शासनाच्या त्यांच्या मागण्याप्रमाणे प्रस्तावित केलेल्या जो काही प्रस्ताव दिलेला आहे, मान्यता दिली, त्याच्यावर लगेच आम्ही पुढच्या 2-3 दिवसात शासन निर्णय काढून अंमलबजावणीला आम्ही सुरुवात करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.